ताई, कसं बघता एकंदरीत ज्या पद्धतीने युद्धाच्या परिणाम आता महाराष्ट्रामध्ये उमटू लागले आहेत, एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढू लागलेत, दर परवडतंय का कसं बघता? गॅसचे दर वाढलातच, परंतु दुसरेही तेल महागली आहेत. पावणे 200 रुपये गोडं तेल झालं, खायचं तेल. तर आम्हाला कसं परवडेल? एका माणसाला 1 किलो तेल 10 दिवस जात नाही. पाण्यासारखं तेल मग वापरायचं कसं? बरं तेच नाही, धान्य गहू 50-60 रुपये किलो, ज्वारी 70 रुपये किलो, दळायला 10 रुपये. मग ते परवडलं पाहिजे ना गोरगरिबांना. बरं काय त्या गॅसवर आपण 4 भाकरी भाजून कोणाला तर द्यावेत, तर ते पण परवडत नाही आपल्याला. काय करायचं ह्याच्यावर? हे सरकारनं त्याच्यावर दखल घेतली पाहिजे ना. घेतच नाहीत. नक्कीच या दरवाढीचे परिणाम घरामध्ये कशा पद्धतीने पाहायला मिळत आहेत? घर खर्चामध्ये याचा काही फरक जाणवतोय का आपल्याला? घर खर्चामध्ये म्हणजे पगार वाढलेले नाहीयेत, पण किमती सगळ्या वाढत चाललेल्या आहेत. फक्त गॅस सिलेंडरच नाही, त्याच्यामुळे इतरही सगळ्यावर परिणाम होतोय आणि सगळ्याच गोष्टी एकंदर वाढलेल्या आहेत. आता गॅस नुसता पहिल्यांदा काय होतं, बुक केला गॅस, सकाळी बुक केला संध्याकाळी आम्हाला मिळायचा. पण आता परिस्थिती अशी आहे की आता गॅस येतातच आहेत मुळात कमी. तर त्याच्यामुळे गॅस मिळताना पण त्रास होतोय आणि काही धान्य वगैरे ह्याच्यामुळे घ्यायला गेलं तर तेही खूप महाग झालेलं आहे. साध्या साध्या गोष्टींसाठी हे होते. साधं तुम्ही म्हणजे आपण जरी बसला जायला गेले तरी काल मी असं ऐकलं की बससुद्धा CNG नाही आहे म्हणून कमी सोडले आहेत. टॅक्सीसुद्धा CNG भरत नाही म्हणून कमी सोड, म्हणजे सगळ्याच गोष्टी हा प्रॉब्लेम व्हायला लागलेत. मग सगळेच पैसे वाढणार आहेत, पण याच्याप्रमाणे पगार वाढणार आहेत का? सरकार सांगतंय की कोणती ते कमी नाही आहे, पण ही खरंच कमी नाही आहे का? का हा फक्त एक म्हणजे बबल असा हे केलेला आहे? याच्यामध्ये हे सर्वसामान्यांना कळत नाही. ज्या पद्धतीने एलपीजी गॅसचे दर वाढले आहेत, त्याचबरोबर त्याचा पुरवठा सुद्धा कमी झाला आहे. यामुळे एक सर्वसामान्यांच्या घरावरती सुद्धा अशा पद्धतीने यामुळे परिणाम होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.